जिल्ह्यात गॅस एजन्सीसमोर होणारी गर्दी व अवैध गॅस पुरवठा रोखण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या एजन्सींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे। 23 मार्च रोजी प्रशासनाने स्पष्ट निर्देश दिले असतानाही काही ठिकाणी गॅस सिलेंडरसाठी एजन्सीसमोर रांगा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे संबंधित गॅस कंपन्यांनी तात्काळ उपाययोजना करून गर्दी टाळावी, अवैध विक्री थांबवावी, अन्यथा थेट ॲक्शन होईल। सरळ भाषेत सांगायचं तर नियम मोडला तर दुकान बंद अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत गॅस कंपन्यांच्या प्रतिनिधींना निर्देश देताना आशीर्वाद यांनी सांगितले की ज्या एजन्सी समोर गर्दी होते त्यांची यादी प्रशासनाला द्यावी, तसेच नागरिकांना योग्य व सौजन्यपूर्ण माहिती देण्याची जबाबदारी एजन्सी कर्मचाऱ्यांची आहे। ग्रामीण भागातील परिस्थितीचा अहवाल तहसीलदारांकडून मागवण्यात येणार असून आवश्यकतेनुसार पोलीस संरक्षणही दिले जाईल। गॅस पुरवठ्याबाबत पारदर्शकता ठेवण्याचे आदेश देत दररोज किती एलपीजी साठा मिळतो व त्याचे वितरण कसे होते याची माहिती कंपन्यांनी पुढील दिवशी दुपारी 12 पर्यंत सादर करावी असे स्पष्ट केले। प्रशासन व गॅस कंपन्यांमधील समन्वय वाढवणे हेच पुरवठा सुरळीत ठेवण्याचे मुख्य सूत्र असल्याचे नमूद केले। जिल्ह्यात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून ऑनलाईन बुकिंग नंतर सरासरी 4.5 दिवसात घरपोच सिलेंडर मिळत आहे। त्यामुळे एजन्सी समोर गर्दी करण्याची अजिबात गरज नाही। काही ठिकाणी विलंब होत असल्यास तिथे अतिरिक्त पुरवठ्याचे निर्देश देण्यात आले आहेत। राज्यात काही ठिकाणी अफवांमुळे पेट्रोल डिझेलसाठीही रांगा लागल्या असल्या तरी सोलापूर जिल्ह्यात कोणताही तुटवडा नाही। नागरिकांनी घाईघाईने खरेदी न करता अफवांपासून दूर राहावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले।